Hello friends, welcome to my YouTube channel Account Sky. My name is Baldeep Singh Thakur. Here we are started first lecture on 11th Commerce on the subject of book keeping and accountancy. It is very interesting and very practical subject of our 11th commerce standard. आपण very systematically हा आजचा पहिला व्हिडिओ तयार करणार आहोत. तो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण पाहणार आहोत की व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग. ओके, ओनली बुक कीपिंग पाहूया. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की अकाउंटन्सी काय असेल. सध्या वी आर फोकस ऑन द बुक कीपिंग ओनली. Okay, then here we are see the concept related to the bookkeeping only. Okay, first of all, dear students, just understand what is mean by bookkeeping in the simple way in our region language, Marathi language. The book means पुस्तक, keeping means पाळणे, सांभाळणे, म्हणजे पुस्तक पालन करणे. काय करणे? पुस्तक पालन करणे. आता पुस्तक पालन करणे म्हणजे हे कोणते पुस्तक असतात जे आपण पालन करतो त्यांचा ॲक्च्युली पालन करणे म्हणजे नोंद करणे. ओके ना, पालन करणे म्हणजे काय? नोंद करणे मीन्स सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग करणे. ओके, सिस्टमॅटिकली काय करणे? रेकॉर्डिंग करणे मीन्स काय झालं? आपण नोंद करतो म्हणजे रेकॉर्डिंग करतो. कशाची रेकॉर्डिंग करतो? आपण रेकॉर्डिंग करतो ट्रान्झॅक्शनची. ओके, ट्रान्झॅक्शन्स. ओके, वी आर रेकॉर्डिंग ओनली रिलेटेड ट्रान्झॅक्शन ऑफ द एनी बिझनेस कन्सर्न और ऑर्गनायझेशन. कोणत्याही व्यवसाय संघटनेशी किंवा कोणत्याही संस्थेसंबंधित जे काही व्यवहार झालेले असतात, ओके, व्यवहार झालेले असतात त्यांना आपण रेकॉर्ड करणे म्हणजे नोंद करण्याचा काम या ठिकाणी आपण करतो. ओके, याला दुसरा एक इंग्रजी शब्द आहे डीलिंग म्हणतो आपण, की कोणती तरी आपण डीलिंग केली. बरोबर आहे, एखादी डीलिंग केलेली आहे. डीलिंग करणे, डील करणे म्हणजे व्यवहार करणे. व्यवहार करणे म्हणजे अदला बदल करणे. ओके ना, ट्रान्झॅक्शन मीन्स काय असतं? व्यवहारांची अदला बदल करणे. तर डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर स्टुडंट्स, आपल्याला बुक कीपिंग समजून घ्यायचं असेल तर त्या अगोदर आपल्याला ट्रान्झॅक्शन काय असतं हे पाहावं लागेल. ओके ना, देन ट्रान्झॅक्शन काय असते एक छोटीशी आपण याची ठिकाणी एक व्याख्या करूया जेणेकरून आपल्याला पुढे जायला सोपं होईल. ओके, देन व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन? व्हेरी इझी, काहीच हार्ड नाही आहे, एकदम इझी. सिम्पल वेमध्ये सांगतो तुम्हाला. एक्सचेंजिंग गुड्स, services, ideas from one person to others. Simple. याच्याहून सोपी डेफिनेशन होऊ शकत नाही. बरोबर आहे, याच्याहून सोपी डेफिनेशन होऊ शकत नाही. एक्सचेंजिंग गुड्स, सर्व्हिसेस, आयडियाज फ्रॉम वन पर्सन टू अदर. सिंपल वे मध्ये काय सांगावं लागेल याला आपल्याला? एक्सचेंज करणे म्हणजे अदला बदल करणे. ओके, एक्सचेंज करणे म्हणजे काय होतो? अदला बदल करणे. अदला बदल करणे कशाची? गुड्स म्हणजे मालाची अदला बदल, सर्व्हिसेस म्हणजे सेवांची अदला बदल. ओके, आयडियाज म्हणजे जे काही संकल्पना किंवा जे काही नवीन नवीन आयडिया येतात, जसं की आयडियाचा मोबाईल सिम कार्ड आहे, वाटन आयडिया, कल्पना आपण म्हणतो ना, कल्पना. फ्रॉम वन पर्सन टू अदर, एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तीपर्यंत किंवा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत. ओके ना, दुसऱ्या व्यक्तीपर्यंत. तर काय होतोय? एक्सचेंजिंग गुड्स, सर्व्हिसेस, आयडियाज फ्रॉम एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जर आपण गुड्स
सर्व्हिसेस माल किंवा संकल्पनेची अदलाबदल करत आहोत तर त्याला काय म्हणायचे, त्याला म्हणायचं ट्रान्झॅक्शन. एक जनरल एक्झाम्पल या ठिकाणी देतो तुम्हाला. हे एक व्यक्ती आहे आणि हे एक व्यक्ती आहे. ओके, सिंपल वे है. अपन बिजनेसमैन समझा, व्यापारी. हम कौन है, हम बिजनेसमैन है. और ये कौन है, ये कस्टमर है. ओके, एक ग्राहक है. हमने क्या किया, अपन ने ह्या व्यक्तीला माल विकला म्हणजे गुड्स सोल्ड. ओके, किती, 10,000 रुपयाचा. ओके, सिंपल आहे. इन कॅशमध्ये नगदी व्यवहार केला. तर हे काय झालं, हे एक झालं ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार. ओके, आपण बिझनेसमॅनने एक कस्टमरला, आपण या कस्टमरला गुड्स सेल केला म्हणजे मालाची विक्री केली 10,000 रुपयाचा माल इन कॅशमध्ये. ओके, कस्टमरपाशी 10,000चा माल पोहोचला आणि या कस्टमरने आपल्याला आपले 10,000 रुपये कॅश देऊन टाकले. दिस इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. ह्याला काय म्हणायचे, ट्रान्झॅक्शन. आता हे ट्रान्झॅक्शन विविध प्रकारचे असतात. ओके, अजून आपण बुक किपिंग पाहिली नाही, आपण फक्त ट्रान्झॅक्शन बद्दल पाहतोय. करेक्ट आहे. काही अडचण असेल तर डेफिनेटली विचारा. आय एम अवेलेबल 24/7. ओके, म्हणजे तुम्ही रात्री सोडून फोन लावा, कारण रात्री मी झोपलेला असतो, रात्रीला फोन नाही लावायचं. ओके, वर्किंग आवरमध्ये कधी फोन लावा. माय डिअर स्टुडंट्स, 10 to 9 कधी फोन लावा, मी अवेलेबल असेल. तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल आय एम व्हेरी इझिली सॉल्व्ह करेल. ओके, देन पहा ट्रान्झॅक्शन पाहिलो आपण की ट्रान्झॅक्शन काय असते, एक्सचेंजिंग गुड्स सर्व्हिसेस आयडियाज फ्रॉम वन पर्सन टू अदर. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जर आपण मालाची, सेवांची आणि कोणत्याही कल्पना असेल, आता कल्पना म्हणजे ती कल्पना जे आपल्या डोक्यात येते. ओके ना, म्हणजे आयडियाज असतात व्यवसायासंबंधित, ऑर्गनायझेशन संबंधित. ती कल्पना जर आपण अदलाबदल करत आहोत एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे वरिष्ठ डिपार्टमेंटपासून कनिष्ठ डिपार्टमेंट, मॅनेजर्स, एम्प्लॉईज आणि ओनर असतात, मालक असतात, यांच्याशी ते कल्पनाची अदलाबदल करते. ओके, तर ह्यांची अदलाबदल करणे म्हणजेच ट्रान्झॅक्शन. ओके, म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन आहे. देन आता ह्यांच्या स्वरूपानुसार ह्यांचे प्रकार पडलेले आहेत पहा. व्हेरी सिंपल. 2 types of transaction. How many types? 2 type of transaction. देखो बच्चों, बहुत आसान वे में हमको समझ के लेना है, डोके को टेंशन नकोच. हम बहुत आसान शब्दों में समझ के ले लेंगे, हमको कभी टेंशन आता ही नहीं. देखिए 2 टाइप ऑफ ट्रांजेक्शन होते हैं. अब जैसे कि मैंने आपको बताया, ये जो ट्रांजैक्शन था ये पैसे से संबंधित था. कशा संबंधित होता बच्चों, हा ट्रांजैक्शन रिलेटेड टू पैसा, कॅश. कस काय, हे पहा, आपण ह्यांना 10,000चा माल सेल केला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. देन लिहा, हे पैसाचा व्यवहार आहे. तर पहिला टाइप काय झाला, नंबर 1 मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. पहिला व्यवहार काय झाला, मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, पैसा संबंधित व्यवहार. ओके, पैसा संबंधित, जे की हा आहे. दिस इज कॉल्ड मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. दिस इज कॉल्ड, हे काय आहे, हे मॉनेटरी आहे. दिस इज कॉल्ड मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, सिंपल वे. अँड दुसरा पार्ट नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, म्हणजे जे पैशा संबंधित नाही. ओके, काय काय म्हणायचे ते, जे पैसा संबंधित नाही, असे ट्रान्झॅक्शन म्हणजे नॉन मनी ट्रान्झॅक्शन. आता असे ट्रान्झॅक्शन असतात का, हो, असे ट्रान्झॅक्शन असतात, 100% असतात. ओके, फॉर एक्झाम्पल, पैशा संबंधित आपण ट्रान्झॅक्शन नेहमी पाहत असतो. कोणत्याही दुकानला जा तुम्ही, कोणत्याही संस्थेमध्ये जा, कुठेही जा,
पैसा देऊन काम केला जातो, तर ते असते मनी ट्रान्झॅक्शन. फॉर एक्झाम्पल तुम्ही सेल केलात, विक्री केलात, ओके ना, खरेदी केलात, ओके, बँकेत पैसे जमा केले, बँकेतून पैसे काढले तुम्ही, ओके, मग कोणतंही तुम्ही मार्केटमध्ये वस्तू खरेदी केलात, ओके, काही ना काही तुम्ही पैशासंबंधित जर करत आहात त्याला म्हणायचे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. दोज ट्रान्झॅक्शन विच आर रिलेटेड टू मनी और मनीज वर्थ, इट्स कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ओके, दोज ट्रान्झॅक्शन विच इज रिलेटेड टू मनी और मनीज वर्थ. मनी पैसा संबंधित किंवा पैसा संबंधितच असेल, ओके. जो ट्रान्झॅक्शन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असेल, पैसा संबंधित असेल, त्याला म्हणायचे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, दोज ट्रान्झॅक्शन विच आर नॉट रिलेटेड टू मनी और मनीज वर्थ. ओके, अभी फॉर एक्झाम्पल, जसं की तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं आज आम्ही रावडी राठोड पिक्चर पाहिली, ओके. त्याला काय म्हणतं, रावडी राठोड पिक्चर मी पाहिली, तू पाहिली का? त्याने म्हणले नाही, चल मी तुला दाखवतो. आता हा जो पिक्चर दाखवण्याचा जे कार्यक्रम चालू आहे, हे पण एक त्याने कल्पना दिली की मी 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 रावडी राठोड पिक्चर पाहिली, तू पण पहा, बरोबर आहे. हे काय केलं त्याने, हे कल्पनेचं आदान प्रदान केलं. काय केलं त्याने, कल्पनेचं आदान प्रदान केलं. या ठिकाणी पैशाचा कोणताही व्यवहार आलेला नाही, ओके. ना पैसे आले ना पैसे गेले, दोघेही पिक्चर पाहायला गेले, ओके. आता पिक्चर हे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालं, ओके ना. तर अशी ट्रान्झॅक्शनची नोंदणी आपण कधीही करणार नाही. वी आर बिझनेसमॅन, वी आर अ ओनर ऑफ एनी काइंड ऑफ ऑर्गनायझेशन, देन वी आर नॉट रेकॉर्डेड एनी नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आम्ही हे व्यवहार रेकॉर्ड करणार नाही. जहां पे पैसा है वहां पे हम है, ओके. पैसा असेल तर आम्ही रेकॉर्डिंग करणार, करेक्ट आहे. कारण बुक कीपिंग म्हणजे नोंद करणे, रेकॉर्डिंग करणे कशाची, पैसा संबंधित, म्हणजेच मॉनिटरी ट्रान्झॅक्शननाच रेकॉर्ड केलं जातं. काही प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली विचारायचं, ओके. देन आता आपण पाहूया की बुक कीपिंग काय असते. चला तर पाहूया मग बुक कीपिंगची डेफिनेशन काय असते. ट्रान्झॅक्शन पाहिलं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि मॉनिटरी ट्रान्झॅक्शन सिंपल वे मध्ये पाहिलं आपण, ओके. आता पाहूया ह्यांच्यावरून की बुक कीपिंग काय असू शकते, ओके. चला, बुक कीपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन इन अ व्हेरी सिस्टमॅटिक मॅनर, ओके. किती सोपी डेफिनेशन आहे पहा बरं. कसं लिहायचं, बुक कीपिंग, व्हेरी इझी. बुक कीपिंग इज ए प्रोसेस, एक प्रक्रिया आहे, ऑफ कशाची, रेकॉर्डिंगची, नोंद करण्याची, ऑफ रेकॉर्डिंग ऑल कोणते ट्रान्झॅक्शन, आपण फक्त पैशा संबंधित ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणारी माणसं आहोत. ज्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी आपण अवेलेबल असणार, ओके. देन बुक कीपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. कशाचे, कोणत्याही बिझनेसचे असू शकतात, बिझनेस किंवा और एनी काइंड ऑफ संस्था, संघटना, ऑर्गनायझेशन. कसं रेकॉर्ड करतं, इन अ व्हेरी पद्धतशीरपणे, सिस्टेमॅटिक मॅनर. सिंपल. इतकी सोपी डेफिनेशनसाठी मला तुम्हाला काय काय सांगावं लागलं. व्हेरी सिंपली आपण पाहिलं की व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन
ही डेफिनेशन मी अगोदर एक्सप्लेन केली असती, बट आपल्याला ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे समजावं लागलं असतं आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे मॉनिटरी काय असतं हे समजावं लागलं असतं. ओके, कीपिंगचा अर्थ आपण रेकॉर्डिंग घेतला होता, हे पण आपल्याला अगोदर समजलं पाहिजे होतं. म्हणून आपण डायरेक्ट बुक किपिंगची डेफिनेशन आपण या ठिकाणी समजून घेतली नाही. सर्वात पहिले आपण समजून घेतलं ट्रान्झॅक्शन काय असतं, त्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन काय असतं आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन काय असतं. ओके, देन आपण बुक किपिंग काय आहे हे समजून घेतलं. तर व्हेरी इझिली डिअर स्टुडंट्स, बुक किपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. कसे? फक्त पैशा संबंधित व्यवहारांना रेकॉर्ड करायचे. आणि हे रेकॉर्ड एकतर व्यवसायासंबंधित असू शकतात किंवा ऑर्गनायझेशन संबंधित असू शकतात. सिंपल वे. ओके, देन व्हेरी इझिली याला आपण रिपीट करूया. पहा, बुक किपिंग इज अ प्रोसेस. प्रोसेस म्हणजे एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया असते म्हणजे स्टेप बाय स्टेप पुढे जाणे. ओके नाही, बरोबर आहे. जसं आपण काउंटिंग करतो 1 2 3 4 5 6 7, बरोबर असं करतो का? 1 7 9 12 5 7 15 असं करतो का? नाही, आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जावं लागेल. तर इट इज अ प्रोसेस, इट इज अ प्रक्रिया. बुक किपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग करणे म्हणजे नोंद करणे ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, पैशाचे व्यवहार, ऑफ बिझनेस म्हणजे व्यापाराचे, किंवा ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या संस्था किंवा संघटनेचे, इन पद्धतशीर मॅनर, व्हेरी सिस्टमॅटिक, पद्धतशीरपणे. आपण म्हणतो ना एकदम चांगल्या प्रकारे आम्ही काम केलेलं आहे, एकदम व्यवस्थित काम केलेलं आहे. ओके ना, याला तुम्ही व्यवस्थित सुद्धा म्हणू शकता. व्यवस्थितपणे म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही व्यवसायाचे ट्रान्झॅक्शनना रेकॉर्ड केलं. करेक्ट आहे. पहा स्टुडंट, जितक्या सोप्या भाषेमध्ये आणि जितक्या इझी गोईंगमध्ये होऊ शकेल तेवढ्या चांगल्या प्रकारे मी या ठिकाणी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत आहे. तरी काही प्रॉब्लेम येत असेल तर नो डाऊट कधीही घाबरायचं नाही. डेफिनेटली मला विचारायचं. आय एम ऑलवेज फॉर हिअर. ओके, आय एम ऑलवेज हिअर फॉर यू. ओके, नो टेन्शन. देन सिम्पल वेमध्ये अजून याला रिपीट करूया. बुक किपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन इन अ सिस्टमॅटिक मॅनर. बुक किपिंग काय? एक प्रक्रिया आहे नोंद करण्याची. कशाची नोंद करतो? पैशा संबंधित व्यवहार जे की व्यापार किंवा संघटने संबंधित आहे. कसं रेकॉर्ड करतो? व्यवस्थितपणे आणि सिस्टमॅटिकपणे, पद्धतशीरपणे. करेक्ट आहे. दिस इज कॉल्ड बुक किपिंग. ओके, देन आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत की व्हॉट इज मीन बाय अकाउंटन्सी. एक पॉईंट या ठिकाणी मी कव्हर करतो. पहा, बुक किपिंग का केली जाते. विविध प्रकारचे बिझनेस ऑर्गनायझेशन असतात. त्यात नंबर 1 प्रायव्हेट. ओके, नंबर 2 गव्हर्नमेंट. नंबर 3 जनरल, जे काही असेल लघु व्यवहार, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कंपनी समजून घ्या. या ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार होईल ना त्या ठिकाणी आपल्याला बुक किपिंग करावं लागेल. ओके, ज्या ठिकाणी पैसे आहेत, ज्या ठिकाणी व्यवहार होईल त्या ठिकाणी बुक किपिंग करावं लागेल. ओके, देन इट इज कॉल्ड बुक किपिंग. व्हेरी सिस्टमॅटिकली आपण या ठिकाणी समजून घेतलो. काही अडचण असेल तर डेफिनेटली विचारा. पहा, थोडासा मोठा व्हिडिओ गेला, 15 मिनिटात होईल असं वाटलं होतं, परंतु 20 मिनिटं झाले. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. हॅव अ नाईस डे. अँड चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपलं चॅनलचं नाव आहे बलदीप ठाकूर अकाउंट्स काय. मी लिंक पाठवेल तुम्हाला. चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाका. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. हॅव अ नाईस डे.